शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये चौदाळ तळाचे ते थोर व्यक्तींचा फोटो त्या ठिकाणी फाडण्यात आला आणि ह्या संदर्भात बोलण्यासाठी काही अजितदादा पवार गटातील युवा सेना नेते असतील यांनी या ठिकाणी मोठं आंदोलन ह्या ठिकाणी केलं। तसंच ह्या ठिकाणी जर बघितलं जितेंद्र आव्हाड यांचे फोटो देखील ह्या ठिकाणी फाडण्यात आले आहेत। आपल्यासोबत उमेश पाटील आहेत, त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहे। सर, काय सांगाल, थोर व्यक्तींचे कोकणामध्ये ते फोटो फाडण्यात आले? उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे तुकडे करून एखादा कचरा जसा कचरा कुंडीमध्ये फेकतो अशा पद्धतीनं अपमानास्पदरित्या जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडून फेकून दिली। त्यामुळं देशवासियांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत, आंबेडकर प्रेमींच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा, अट्रॉसिटीचा आणि लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल गुन्हा दाखल केला पाहिजे। यातून जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, सामाजिक अशांतता निर्माण झाली तर त्याला देखील जितेंद्र आव्हाड यांना जबाबदार धरलं पाहिजे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। आणि पुरोगामित्व पक्षाचे आदरणीय पवार साहेब जे आहेत त्यांना आमचं आव्हान आहे की अशा पद्धतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा तुकडे तुकडे करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांची हकालपट्टी ते करणार का? जितेंद्र आव्हाडवर कारवाई करणार का? पुरोगामित्व जपणाऱ्या आणि आयुष्यभर ते त्याच्याकरता सर्व प्रकारचं स्वतःमध्ये जी काही घरामध्ये जी काही फूटसुद्धा पडली त्याच्यामध्ये देखील वेगळ्या विचार स्वीकारणाऱ्यांच्याबरोबर आम्ही जाऊ शकत नाही असं जे पवारसाहेबांनी म्हटलेलं आहे, त्या पवारसाहेबांकडून आमची ही अपेक्षा आहे की जितेंद्र आव्हाड यांची त्यांनी ताबडतोब हकालपट्टी केली पाहिजे। नाहीतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या पद्धतीनं आव्हाडांनी अपमान केला त्याला देखील पवारसाहेबांचा पाठिंबा आहे असा लोक समज करून घेतील, ते आम्हाला देखील आवडणार नाही। आपण जर बघितलं, वारंवार जितेंद्र आव्हाड हे अजितदादांना वारंवार टीका करत असतात। जितेंद्र आव्हाड हे टीका करत असतात ते केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी करत असतात। जितेंद्र आव्हाडांना स्टंटबाजी करण्याची प्रचंड घाई असते आणि ही स्टंटबाजी करण्याच्या नादामध्ये मनुस्मृतीला विरोध म्हणून त्यांनी मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम महाडच्या चौदाळ तळ्याच्या ठिकाणी त्यांनी ठेवला। वास्तविक त्यांना फक्त स्टंटबाजी करायचे, कुठेही मनुस्मृतीचा समावेश शालेय अभ्यासक्रमात झालेला नाही। कुठंतरी एक बातमी आली, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचा कुठलाही प्रस्ताव नाही, मनुस्मृतीचा समावेश कुठेही शालेय अभ्यासक्रमात होणार नाही। त्याच्या संदर्भामध्ये जर काही प्रश्न वाटलाच, हरकती आणि सूचना द्यायचा अधिकार सर्वसामान्य नागरिकाला आहे। आम्ही देखील मनुस्मृतीचा विरोध करतो। मनुस्मृतीचा विरोध म्हणून आम्हाला कुठल्याही स्तराला जायचा वेळ आली तर आम्ही देखील त्या ठिकाणी जायची तयारी आहे। पुरोगामित्व ही प्रदर्शनाचं ठिकाण, प्रदर्शनाचं साधन नव्हे, पुरोगामित्व ही जगण्याची गोष्ट आहे। जितेंद्र आव्हाड यांना फक्त स्टंटबाजी करायची। आपण बघितलं, हे होते उमेश पाटील, त्यांनी सांगितलं की जितेंद्र आव्हाड यांची या गटातून त्यांची हकालपट्टी केली पाहिजे आणि त्यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्यात यावा अशी मागणी आता युवासेना नेते उमेश पाटील यांनी देखील केली आहे। कॅमेरामन नागनाथसह महेश जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।